आज इतकी थंडी वाजली डायरेक्ट जाळून धूर संगच करून टाकला. राम राम मंडळी, मी गॅरेजला जातोय. अरे गॅरेजवर पण आलो होतो, एसएस पण आली होती सर्व्हिसिंग साठी. आम्ही सगळे झुकलो होतो एकाच गाडीला. टपटप आता खोलून पण घेतली होती, जोडून पण घेतली भाऊ. तेवढे ती स्प्लेंडर पण आली होती, तिचे इंडिकेटर टाकायचे होते, मग टपटप टाकून पण दिले. आधी ब्लेझर पण आली होती, तिची पण सर्व्हिसिंग होती. आधी ब्लेझर पण झाली होती, या भावानी पण आली होती जेजब डिलक्स, ती पण सर्व्हिसिंग करायची होती. ती पण टपटप खोलून पण घेतली, जोडून पण घेतली. त्या सगळ्या गाड्या बिड्या झाल्या होत्या, संध्याकाळ पण नाही झाली होती. ते घर जाऊन परत गावात द्यायचं होतं. ते गावात काय लिहायचं होतं माहिती, गौरव भाऊचा वाढदिवस होता. आम्ही लावित त्याला का पण पण झाला होता. फोटो बिटो काढले, निघालो घरी. घरी जायची वेळेस इतकी थंडी वाजत होती, हात पाय पण अशी कडकड कडकड उड्या मारत होते नुसते. तोंडाला रुमाल बांधलेली, पण तरी काय थंडी जाईना भाऊ. म्हटलं आता घरी गेले ते ना असे पराठे देतो पिटून. घरी पण आलो होतो, असं दिलं रे भाऊ पिटून. आता धप्पूक झुप्पूक मध्ये एवढा जाळ करतो ना की गावात सुद्धा थंडीने वाजली पाहिजे. आता जाळ तर मोठा झाला होता, पण गावाचा काही इच्छा नाही भाऊ. एवढा मोठा जाळ झालाय, मला आता गरम लागायला लागले. आता जाळ केला मला वाट राहिले एसी जाऊन बसवा काय नव्हता. म्हटलं आता एसी जाऊन द्या भाऊ, इथं शेकवतो मी पण शेकवतो. आता थोडे वेळ घेतो झोपून, तुम्ही पण घ्या फॉलोन लाईक.